नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर चहा आता घेतलाय मी आणि बाळाला आज मी नवीन रेसिपी ट्राय करणार आहे खाण्यासाठी, तर ते पण तुमच्याबरोबर शेअर करते। त्याला 6 महिने कंप्लीट झाले, म्हटलं आजपासून त्याला दुसरं काहीतरी ट्राय करावं। आणि आधी डाळीचं पाणी आणि तांदळाचं पाणी दिलं, त्याच्यानंतर सॅरेलॅक चालू केलं होतं मी आणि आता आणखीन एक नवीन रेसिपी चालू करावी म्हटलं। तर चला तर मग बनवू आपण। तर बाळाला ती रेसिपी खूप आवडली, त्यांनी तोंड अजिबात वाकडं वगैरे केलं नाही, खाल्लं त्यांनी ते सगळं। तर असंच आता 3 दिवस कंटिन्यू करते। आता स्वयंपाकाची तयारी। तर मी जेवणासाठी आज बनवते पिठलं आणि बाजरीची भाकरी। त्यासाठी तुम्ही बेसन घेतले, त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून पाणी टाकून मिक्स करून घेतले। इथं अद्रक लसूण कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली आहे। नंतर कांदा घेतलेला आहे एक चिरून, आधी पिठलं करून घेते। इथे कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलंय। तेल तापलं की त्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे। जिरे चांगले तडतडले की ते कांदा चिरलेला आहे ते टाकून घ्यायचा। चांगला कांदा परतून घ्यायचा। कांदा परतून झालाय, आता याच्यामध्ये हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, कोथिंबीर ते पण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायची, लसणाचा कपचटपणा जाईपर्यंत। त्यानंतर ह्याच्यात पण थोडीशी हळद टाकायची। आपण तिथे बेसन मध्ये पण टाकली, ह्याच्यात तेलामध्ये पण थोडीशी टाकायची, म्हणजे छान कलर येतो बेसनला। त्यानंतर आहे ना ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। पाण्याला एक उकळी आल्यानंतर मग ते बेसन टाकायचं। तर आता हे चांगलं उकळलंय पाणी, त्याच्यानंतर हे बेसन याच्यात टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करायचं। गुठळ्या होत नाहीत म्हणून मी आधी ह्याच्यामध्ये बेसनामध्ये पाणी टाकून मिक्स केलं। त्यानंतर झाकण ठेवून एक 10 मिनिट चांगलं शिजू द्यायचं त्याला। तर गरमागरम पिठलं तयार आहे आपलं, आणि इकडे बाजरीची भाकर पण होती। A few moments later. स्वयंपाक वगैरे झाला, त्यानंतर जेवण पण झाली आमची। कपडे राहिले होते, कपडे धुतले, भांडी घासली। त्यानंतर आता बाळा झोपवले मी आणि ईशू आहे तिथं खेळत बसली। तर आता म्हटलं ते कंगवे खराब झाले होते, ते कंगवे धुवून घ्यावे चांगले, आता क्लीन करून घ्यायचे कंगवे। त्यामध्ये ती सगळी काळी धूळ गेलेली, लय दिवस कोणी वापरला नाही की तसं होतं। एकच मी तिकडून आणलेलं चांगलं वापरत होतं, आता ते कंगवे पण साफ करून घेते। तिथे स्वच्छ निघालेत, काळे काळे झाले होते। आता हे नाही, तर उन्हाला तिथं ऊन आहे, तिथे खाली ठेवते अशी उन्हाला वाळते। इशू झोपली आणि बाळ उठले, आता त्याची मालिश करून घेते। आज काय त्याला आंघोळ घातली नाही, खूप गार वार आहे आज, ऊन आहे पण एवढं लागत नाहीये वाऱ्यामुळे, खूपच थंड वारं चाललंय।
आणि मी इकडं बोलते तोपर्यंत बाळ तेलाची बाटली द्यायला लागलं ढकलून. त्याला आता मालिश करून घेते त्याची. मालिश करून झाली आता बाळाची. खेळ चालूय है ना हर्ष? खेळ चालूय. खेळ कशा बरोबर खेळत आहे बाळ? हा हा खेळ चालू आहे. खेळ खेळा घ्या आणि खेळणं घ्या. घ्या आणि खेळणं ही पण घ्या. बघू हर्ष. ए हर्ष. हा हा हर्ष. हर्ष. हर्ष कसे खेळ चालू? कसे खेळ चालू? खेळतोय होय. तर टेरेसवर घातलेलं मग अशी धुणं वाळत मी आणले. आता घड्यावर घालून ठेवल्या. आता वाजलेले 4:30. आता म्हणलं चहा वगैरे ठेवावा आणि भांडी पण आहे सकाळची थोडीशी, ती पण घासून घेते आता बरोबर. मस्त असं चहा ठेवलाय मी माझ्यासाठी आणि इशूसाठी. चहा घेतो आणि बाळाला पण झोपवते आता, तो पण नंतर रडायला लागलाय. तर इथं चपातीसाठी पीठ भिजायला ठेवले मी आणि इकडच्या साईडला आहे ना बाळासाठी खाऊ करते नाचणी सत्वाचं. बाळ उठल्यानंतर त्याला खायला लागेल मग. हा मार इशू मार. जशी इशूला सायकल शिकवते मी खेळायला. हा मार. पुढं पुढं मारायचं पुढं. अगं पायाने मार की पॅन्डल पुढं. A few moments later. इथे ना मी बटाट्याची भाजी करून घेतली. मग अशी लाईट गेली त्यामुळे व्हिडिओ काही शूटच केला नाही. आणि इकडच्या साईडला चपात्या करते आणि ते चाललेत माझ्या चपात्या भाजून झालेली. तर काही शेवटची राहिली. लाईट गेली त्यामुळे काही शूटच केलं नाही मी. आता झालाय माझा स्वयंपाक पण. स्वयंपाक झाल्यावर जी भांडी पडलीत ना ती मी धुवून घेते. भांडी पण धुवून घेतली स्वयंपाकाची. त्यानंतर इकडे किचन वाटा पण धुवून घेतला. तर आता आली मी स्वयंपाक करून. तर ह्या दोघांचा खेळ चालू आहे. इशू आहे ना हर्षूला खेळवत होती. तर झाला आता स्वयंपाक वगैरे माझा. आता हर्षू खेळून खेळून दमलाय तर त्याला चारते आणि झोपवते. आणि या ब्लॉगचं मी इथंच एंड करते. कसं वाटलं माझं फुल डेचं रुटीन ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय आणि गुड नाईट सर्वांना.